नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण एका शेततळ्यामध्ये की ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी कागद टाकला होता आणि शेततळ्याला काही प्रॉब्लेम आला होता की खाली ब्लास्टिंग वगैरे जे दगड होते ना, त्या दगडामुळे कळत नकळत दगड घुसले आणि पेपर थोडा लीक झाला। त्यामुळे हा पेपर तुम्ही बघताय आज की त्याचं रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि रिपेअरिंगचं काम सगळ्या गोष्टी शेतकरी दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलू की या शेततळ्याला प्रॉब्लेम काय झाला होता, त्यांची चूक काय झाली, चूक नाही म्हणतायत पण ज्यावेळेस खोदकाम केलं त्यावेळेस काळजी काय घ्यायची, या गोष्टी जर त्यांनी बारकाईने पाहिल्या असत्या, प्रॉब्लेम काय झाला ते स्वतः सांगतील आणि रिपेअरिंग कसा चालू आहे सगळ्या गोष्टी आपण शेतकरी दादांशी बोलू। आणि दीपक भाऊ राजपूत पण स्वतः इथं आहेत, त्यांच्याशी पण बोलू। एक शेतकऱ्याचा रिव्ह्यू राहील आणि जे ऑपरेटर असतील जे हे पेपर चिटकवण्याचं काम करतात त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ। नमस्कार दादांनो, शेतकरी मित्रांना विनंती आहे, पेपर घेताना आपण हा पण अभ्यास करायचा की हा पेपर नाजूक वस्तू आहे, ती काही पत्रा किंवा लोखंडाची नाही आहे, नाजूक वस्तू आहे। उद्या डॅमेज झाल्यानंतर रिपेअर पण झाला पाहिजे। 3 महिन्यानंतर क्षार लागल्यानंतर एकही पेपर रिपेअर होत नाही, पण हा कोहिनूरचा पेपर असा आहे तुम्ही 15-20 वर्षानंतर सुद्धा रिपेअर करू शकता। हे वर्जिन याच्यामध्ये आता हे पाचोरा तालुक्यामध्ये कुराड हे गाव आहे, समाधान पाटील साहेब यांचं हे शेततळं आहे आणि ह्या शेततळ्यामध्ये पूर्ण ब्लास्टिंगचा दगड आहे खाली। सुरुवातीला ह्या शेततळ्यामध्ये माती टाकून ब्लास्टिंगच्या दगडाच्या वरती तयार केलेलं होतं आणि पावसाळा असल्यामुळे पूर्ण तळ्यात पाणी फुटलं आणि दगडावरची माती पूर्ण वाहून गेली। पूर्ण माती वाहून गेल्यामुळे फक्त दगड राहिले खाली आणि दगडांमुळे आता 7 वर्षानंतर दगड तुटत होते। मग साहेबांचा मला फोन आला, दीपक भाऊ आपण काय करू शकतो, कारण आपण पेपर बदला। म्हटलं साहेब पेपर बदलावायचा नाही, हा पेपर कोहिनूरचा आहे। दादा आपल्या पेपराला 7 वर्ष झाले, आता ते खाली ब्लास्टिंगचा दगड असल्यामुळे माझाही नाईलाज आणि तुमचाही नाईलाज आहे। ह्या कोहिनूरचा जॉईंटचा प्रॉब्लेम येत नाही, आता ब्लास्टिंगचा दगड खालून तुटत होता। मग साहेब बोलले आता याच्यावर पर्याय काय, म्हटलं साहेब एकच पर्याय आहे, आपण पूर्ण पेपर कापून टाकू 7 वर्षानंतर आणि हा पेपर कापून याच्या खाली पूर्ण प्लास्टिकचा दगड काढून अजून परत त्याच्यावर आपण माती टाकू। आता 7 वर्षानंतर माती टाकून डबल आपण पेपर पूर्ण चिरफाड करून तसा रिपेअर करत आहोत। हे वर्जिन आहे कोहिनूरमध्ये। म्हणजे तुम्हाला अजून ह्या पेपरला अजूनही 7 वर्ष झाले, अजून 20 वर्ष मी काहीच होऊ देणार नाही याला, काही येणे प्रॉब्लेम आला रिपेअर होईल हा पेपर। आता हे शेतकरी आहेत समाधान पाटील साहेबांचे हे मॅनेजर, हे पूर्ण शेततळ्याचं खोदकामापासून म्हणजे पूर्ण यांच्याचकडे शेती साहेबांची। आता हां हे माहिती देतील शेततळं कसं होतं काय नाही आणि आज का रिपेअर कसा होतोय ते। नमस्कार, आम्ही हे शेततळं 2018 मध्ये केलेलं होतं आणि तो पूर्ण दगड वरतून म्हणजे 5 फूट मातीचा खांदावा गेला होता आणि पूर्ण दगड इथं कारचा दगड लागला होता, काळा दगड। आम्ही ते ब्लास्टिक मारून खोदून बाहेर फेकले होते आणि मधात पूर्ण दगड होता काळा, कारचा दगड असे त्यांना करपे होते। मग आम्ही त्यांच्यावर माती टाकली, माती टाकल्यानंतर मग पेपर आतरला। पेपर आतरल्यानंतर मग आम्ही हे कोहिनूरची तारपत्री पेपर होता हे त्याच्यावर टाकलं आणि यांची फिटिंग केली। 7 वर्ष झालं याला काहीच प्रॉब्लेम नव्हतं, पण हे मागच्या वेळेस अतिवृष्टी पावसामुळे इथं पाणी साचलेलं होतं। ते पाणी अतिवृष्टीमुळे ते इथं नाला आहे, हे जो भाग आहे मागचा भाग नाला आहे, ते नाल्याचं पाणी इथून फुटून ते पाणी शेततळ्यात आलं आणि हे भीत पुरी फुटलेली होती, त्याच्यातून ते पूर्ण माती एक साईडला वाहून गेली आणि त्याच्यातले दगड वरती आले। ते दगड वरती आले, मग आमच्या शेततळ्यामध्ये आम्ही पाणी कमी व्हायचं, आम्ही टेन्शनमध्ये पडून गेले। आता एवढा खर्च केला आम्ही 8 लाख रुपये, आता वाया गेलं आम्हाला असं वाटायचं। मग आमच्या साहेबांनी दीपक राजपूत यांना फोन केला, त्यांना आमची परिस्थिती सांगितली, असं होत आहे। मग त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, साहेब तुमचं आम्ही रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही, तुमचा केसाचा बी नुकसान होणार नाही, तुमचं शेत पहिले जसं होतं आम्ही तसंच परत करून देऊ, अशी त्यांनी हमीकारी घेतली। मग आम्ही त्यांच्या नियोजनानुसार याच्यात डबल माती टाकली आणि जो पेपर होता या फक्त कोहिनूर हा पेपर आहे, ह्योच डबल रिपेअर होऊ शकतो आणि दुसरा कंपनीचा पेपर हा डबल रिपेअर होत नाही असं कंपनीवाल्यांचं सांगणं आहे। हे होतंच, हे खरी गोष्ट आहे। मग आम्ही हे सोनवणे साहेब होते आमचे ऑपरेटर, यांना बोलवलं आणि दीपक राजपूत यांनाच आमची पुरी सहकार्य करून हे पूर्ण त्यांनीच लाईन लावली। परत आम्ही रिपेअरिंगचं काम सुरू केलं। पेपर आम्ही 4ही बाजूनं कापलाय, या जे 4 खांड केले आम्ही, याच्यात माती टाकली डबल आणि डबल या रिपेअरिंगला सुरुवात झाली।
दीपक राजपूत यांनी सांगितलं पुढच्या 20 वर्षात जर तुमचा कागद खराब झाला तर मी आहे, माझी हमीकारी आहे, माझी कॉलर धरा, एवढी त्यांची हमीकारी, एवढी त्यांची गॅरंटी आहे. सोनवणे साहेब मी तुम्हाला सांगतील का? माझं नाव सूर्यबान भगवान सोनवणे, मुक्काम पोस्ट वाखारी, तालुका नांदगाव. मी ऑपरेटर आहे. मी आता 1998 पासून काम करतो आहे. पण म्हणजे मी काम भरपूर दिवसापासून करतो आहे. पण या असं नैसर्गिक एखाद्या वेळेला बाय चान्स हा प्रॉब्लेम येतो. शेतकऱ्याचं काय असतं माहिती आहे का, आता इकडच्या शेतात पाणी तुंबल्यामुळे ते खालून पाणी फुटून गेलं, ती माती एका बाजूला वाहून गेली, सगळे ओलं पडले. आणि त्यांनी इन केस त्याच्यानंतर त्यांनी तळं भरल्यानंतर तेव्हा त्यांना तो प्रॉब्लेम जाणवायला लागला की आपलं तळं लीक आहे. म्हणून त्यांनी आता उन्हाळ्यात मला बोलून कट करायला लावला पेपर. मी कट करून दिला आणि त्यांनी माती टाकून आता ते काम परत चालू केलं आहे. आता कमीत कमी आता याच्यावर 1.5 फूट माती टाकली. पूर्ण काळा दगड होता. फिटिंग पण मीच केली होती 7 वर्षापूर्वी आणि आता रिपेरिंग पण मीच करतोय. म्हणजे दगड नसायला पाहिजे, दगड नसायला पाहिजे. ब्लास्टिंगचा दगड मुरमानी तळायला काहीच होत नाही कागदाला, पण ब्लास्टिंगचा दगड नको आहे. त्याच्यामध्ये हां, माती टाकून घ्यायला पाहिजे. माती टाकायलाच पाहिजे त्याच्यामध्ये. पेपरचं हो, बाकीचे कंपनीचे पेपर व्यवस्थित फिटिंग नाही होत 7 वर्षानंतरून कट केल्यानंतर. कारण की 4-6 महिन्यातच पेपर दुसऱ्या कंपनीचा हे होतो. पण हा पेपर आम्ही कट करून आणि 7 वर्षानंतर कट करून आणि जॉईंट मारतोय. हा कोहिनूरचा पेपर, याला म्हणतात ब्रँडेड. हे बाकीचे कंपनीचं आहे ना, हे म्हणजे टिकाऊ नसतो. 1 वर्ष वापरा, 2 वर्ष वापरा, 4 वर्ष वापरा, पेपर फेकून द्या. तसा हा पेपर नाही. हा तुम्ही हाच नाही, हे 7 वर्षानंतरून हा कट केला ना, हा कोहिनूरचा हाच नाही. मी 17 वर्षाचं वापरेल जुनं तळं रिपेरिंग केलं आहे. तो पेपर अजून चालू आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये. आमच्या दीपक दादांनी त्यांनीच टाकला होता तो पेपर अजूनसुद्धा त्या बाबांना जर विचारलं ना पेपर चेंज करायचा का, ते बाबा म्हणत्या पाहू पुढच्या वर्षाला. आता हे म्हणजे 21-22 वर्ष झाले. हा कोहिनूरचा पेपर आहे. ह्या कागदाला प्रॉब्लेम येत नाही, काही नाही. आला बी याचा प्रॉब्लेम सॉल्व होतो. तुम्ही 10 वर्षांनी, 15 वर्षांनी नाही, 20 वर्षांनी प्रॉब्लेम सॉल्व होतो याचा, कोहिनूरचा. पण बाकीच्या कंपनीच्या कागदाचा, बाकीचे जे पेपर आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. बरं दादा, तुम्ही आता हा पेपर आपण हे लिकेजचं काम करतोय. हो. आता आडवे उभे तुम्ही कापलेले याला, हां, याचा काही प्रॉब्लेम येईल का जॉईंट वगैरे नंतर? नाही. किती वर्ष चालू शकतो हा जॉईंट वगैरे? लाईफ टाईम जतपर्यंत पेपर टिकल हां, तत्पर्यंत जॉईंट निघू शकत नाही याचा, गॅरंटेड. म्हणजे बघ सक्सेस होईल हा डायरेक्ट सक्सेस, जॉईंट शेवटपर्यंत लाईफ हो, टाईम तसाच राहील. लाईफ टाईम. म्हणून तुम्ही ही एवढी रिस्क घेतली की 4ही बाजूनं पेपर कापलेला आहे हो, आणि परत जॉईंट मारता त्याला. हो, 4ही बाजूने खासी येते बॉ या पेपरची. हो. अजून काही विशेष? म्हणजे असं झालं, शेतकरी हा याला माहीत नसतं. हा फक्त ते वाचावे, पण ह्या माध्यमातून कोणता पेपर सस्ता मिळेल, काय पडेल, काय नाही याच्यावर जातो. पण पूर्ण तळ्याची भुजा ही शेततळ्याच्या पेपरवर असते. आज तुम्ही लाखोची जमीन जाते, लाखोचं खोदकाम होतं, लाखोचा पेपर होतो आणि त्याच्यात जे पाणी आहे मे जूनमध्ये त्याची किंमत नाही लाखो करोडाचं का काय ते, आणि तेच नसलं तर काय करता. आता हे शेतकऱ्याचा पेपर ही नाजूक वस्तू आहे. काही एनी हाऊ प्रॉब्लेम येतात, रिपेअर पण व्हायला पाहिजे ना. रिपेअर होत नसलं तर काय कामाचं मग आपल्या. आणि आमचा कोहिनूर असा ब्रँड आहे, तुम्ही केव्हाही कुत्रं पडो, डुक्कर पडो, रोही पडो, हरण पडो, या असं काही दगडाचा प्रॉब्लेम येऊ, हे आम्ही रिस्क घेऊन रिपेअर करतो, कारण रिपेअर होतो आमचा म्हणून. हे वर्जिन आहे कोहिनूरमध्ये, केव्हाही रिपेअर होण्याचे. पहिला मुद्दा त्याचा जॉईंट सटकत नाही, अजून उन्हाने खराब होत नाही, आणि एनी हाऊ प्रॉब्लेम आला तर रिपेअर होतो. हे वर्जिन आहे कोहिनूरमध्ये. आणि शेतकऱ्यांना एकच विनंती बाबांनो,
2, 4, 5, 10, 15 हजाराकरता तुमचा व्यवहार काही 2, 4 पेपर पुरता नाही बघायचा. लाखोची जमीन, लाख होता खोदकाम, लाख होतं पेपर आणि ते पाणी अनमोल, हा तुमचा लाखोचा व्यवहार फक्त 5, 10, 15 हजार रुपये वाचवण्यासाठी व्यवहार खराब न करता फक्त कोहिनूरचा पेपर टाका आणि फसगत करून घेऊ नका. तर दादा असा कोण्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असेल हां, तर त्यांच्यासाठी तुम्ही ही सर्व्हिस देऊ शकता. हो, माझा कोहिनूरचा कुठेही शेतकरी असला त्याच्यासाठी आम्ही पूर्ण भारतात आम्ही मदत करू. त्याला कोहिनूरचा कुठेही असो, त्याचा एनी हाऊ प्रॉब्लेम असो, त्याला कुठेही पेपर लागो, पेपरही अवेलेबल करू आणि सर्व्हिसही अवेलेबल करू. पण आमच्या कोहिनूरच्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ज्याने आमच्या कंपनीचा पेपर घेतलेला आहे त्याला आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्याला कुठेही मदत मिळेल. केव्हा एनी हाऊ माझा 24 घंटे माझे मोबाईल नंबर चालू असतात आणि माझा नंबर कधी स्विच ऑफ येणार नाही, नंबर बदलणार नाही. एनी हाऊ टाईम तुम्ही फोन करू शकतात. तुम्हाला माहिती पण मिळेल पूर्ण तुम्हाला शेततळ्याविषयी आणि कोणाला काही सर्व्हिस लागली सर्व्हिस पण मिळेल तात्काळ. पण विनाकारण फसगत केली जाणार नाही शेतकऱ्याची आणि कंटाळा पण करत नाही आम्ही. तर धन्यवाद दादा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. नक्कीच शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होईल. चालेल, धन्यवाद.